व्हॉट्सअप गायज, तर कशा सगळेजण, तर स्वागत होतं तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आहे रायगडमध्ये आणि आता आपण जाणार आहे रायगड किल्ल्यावरती. हे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतात असले डोंगर, तिकडं वरच्या साईडला आहे रायगड. मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हे बघा 5x, हे बघा दिसतंय गाईज तुम्हाला. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि आता इथं खाली गाडी वगैरे पार्क केली ती आणि मी इकडे खाली आलतो. तर आता आपण चाललो आहे रायगड किल्ल्यावरती. तर त्याच्यावरती मी एक छोटासा ब्लॉग बनवला. सॉरी, कारण की मी म्हटलेलं देवयागरला पण जाऊन आलो आम्ही. मी तिथला ब्लॉग बनवला नाही, कारण की मित्रांसोबत गेलतो तेव्हा बनवला. मग म्हटलं आता गरजच काय बनवायची, त्याच्यामुळे मी बनवला नाही. सॉरी त्यासाठी. तर आत्ता आपण चालू रायगडला, त्यासाठी चला डायरेक्ट किल्ल्यावर गेलो, भेटू. आत्ताच रोपेमधून उतरलेलो आहे. काही आता रोपवे मध्ये बसलेलो आहे. हे बघा, मी आईला आणि माझ्या तुटीला निघती ना, त्यांना आहे ना, आई माझ्या आईने ना पत्राने डोळे बंद करून पत्राने डोळा आवळून ठेवला. ना काय सांगावं बाई, राजस्थानला गेलतो तेव्हा. गाईज आत्ताच गडावर पोहोचलो आहे. रोपवेने खाली उतरलेलो आहे आणि आता वरती अजून थोडंसं चढायला लागणार आहे. हे बघा, आलोय आपण रायगडावरती. करतो मन शिवाजी महाराज की जय. म्हणा जय शिवाजी महाराज. जय शिवाजी महाराज की जय. ओके गाईज, आत्ताच आम्ही रायगड किल्ल्यावरती पोहोचलो आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, सगळे वरती आले आणि गाईज खूप गरम झाले, गरम. तर आता आपण इथं कुठं आलो आहे ॲक्युरेट मला पण नाही माहिती कुठं आलो आहे. अरे बापरे, एक मिनटं. ओके, आपण जरा वेगळ्याच जागेवर आलो आहे. हां, इथे समोर आहे. ओके गाईज, आत्ताच आम्ही इथं बाथटब पण पाहिलेलं आहे. ओके, सोहम दादा खाली गेलाय. ओके, सोहम दादा खाली गेलेला आहे. मयंक तू घरी, मम्मी गेला. मम्मा मयंकला घे, बघ ऐकत नाही. ओ युनिक आहे. ए सोहम दादा थांब. आपण आता जरा खाली चाललोय. अरे मला डोळ्याने तर काही दिसत नाही, पण आता उजेड नाही. याच्यात बघ ना, कॅमेरामध्ये नाईट विजन मध्ये दिसते सगळं. हे बघ. अरे बापरे गाईस, काय. चल चला बाहेर निघू आता. हे बघ, नाईट विजन मध्ये बघ सगळं दिसतंय, क्लिअर दिसतंय, एकदम क्रिस्टल क्लिअर. हे बघ. अरे चल चल बाहेर चल. ये ना. अय चल चल चल, त्यांना घेऊन ये. थांब, दाखव इकडे कॅमेरा, दाखव इकडे. अरे कॅमेरा दाखव. गाईज आता आपण जरा वेगळ्या ठिकाणी आलो खाली. हे बघा गाईज,
इथं उतरायची पण जागा नाही, नको पाठवू. अरे कुठं चालला? ओके गाईस, थांबा आपण उतरूया खाली. रस्ता पण बघा गाईस कसा आहे. हो भाई साहब, हे बघा इथं लाईटी वगैरे पण लावलेल्या आहेत काही. आणि इथं काही छोटंसं हे आहे, काही या प्रकारे आहे. इथून वाटतं ते किल्ले लक्ष ठेवायचे ना रे. हा हा तेच, याच्यावरती पण आहे, पण ते एखाद वेळेस तुटलेत ना हे, मग ते आता रिपेअरिंग नाही तुटलेलं हे बरोबर आहे. हा मजबूत आहे म्हणजे. आता बाहेर निघू. तिकडे बघा ते कुठं? तिकडे लाईटी, हा तिकडे जायचं. चल इथूनच जायचं का? इथून घुडून जातो बाबा. इथून कसं चढतात तिथं? ओके, वरती पण आलोय आता. हे बघा ह्या प्रकारे आहे. हे पण मग काय वॉच टावरच आहे का? कोणतं नाही, इथं तोफी ठेवत असेल मग. इथून बघायचे, तिथून पण बघायचे, इथून पण बघायचे. ओके. आणि हे मोठं काहीतरी होतं, कॅमेरे बघा किती. आत्ताच किल्ल्यावरती पोहोचलोय आणि हे बघा पाठीमागं तुम्हाला जे दिसते का, त्या ठिकाणाहून एवढं क्रॉस करून आपण ह्या किल्ल्यावरती आलोय. खूप जास्त गरम होते आता काही, खूपच. तर आता जर याच्याने तुम्हाला काही आदलेमधले काही दिसलं नसेल एवढं, तर तुम्हाला मी जातानी जे जे असेल प्रत्येक म्हणजे ना किल्ल्याचा पार्ट वगैरे जे काय असेल सगळं दाखवेल. आता चप्पल वगैरे काढू आणि आतमध्ये जाऊ. जागे रे, मला वाटलं गेला. हिची पण चप्पल काढा तूच. अयो चला चल. चला जायचं का? चला चला. फ्लॅश लाईट ऑन आहे ना, जाऊन दे. चल. ओय हा किल्ला आहे का? हा किल्ला सॉरी बॅक साईड आहे ना. हां हे बघा किल्ल्याची बॅक साईड. आणि एंट्रन्स कुठे आहे मग याची? ओके जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये पण जाऊया. हे बघा इथून मंदिर आहे. अरे मंदिर नाही वाटत आहे. थांब, इथून नाही आत जाते वाटतं. ओ सॉरी मंदिर आहे नाही रे. की मंदिर, अच्छा मंदिर आहे. मला वेगळं काहीतरी वाटलं. चला आत जाऊ. दगड आहे काय हे? ओके शंकराचं मंदिर आहे. इको बघा इको. इथून पाणी जाते.
आत्ताच तिकडून आलो आहे आणि इथं हे बघा तुम्हाला दाखवतो मी. इथं हवा पण येते आणि इथून हे बघा गाईज छोटीशी गुहेसारखी आहे. हे बघा तिकडं पण रोड, इकडं पण रोड. मोबाईल हे बघा गाईज तिकडं तो दिसतोय का तुम्हाला छोटासा, तिकडून आलोय. आणि काही ह्या प्रकारे आहे. परत एकदा बाजारपेठपर्यंत आलो आहे. आता इथून पुढचे काही जागा दाखवली नव्हती ते पण तुम्हाला दाखवतो. सोम दादा इकडे जरा इकडे. ओके गाईज हे बघा तिकडं आता बाजारपेठ तिथून इथवर आलो. हा किल्ला हे आहे मोठं दरबार टाईप. आतमध्ये खूप गर्दी आहे. इकडं खाली पण एकदा बघून ये चला. ओके ओके गाईज. ओ ते बघा तिथं काहीतरी आहे. तिथं बघ आणि तिथं पण समाधी आहेत का हे गाईज? नाही समाधी नाही वाटत, काहीतरी आहे बरं का. आपण तिथं पण जाऊ. अरे मी एकटाच राहिलो, पहिला आतमध्ये जाऊ. गाईज आत आल्यानंतर इथं समोर आहे शिवाजी महाराजांची इथं मूर्ती आहे. आणि इथं कसली तरी तयारी चालली आहे. आज चला पुढे जाऊया. ओके जरा ह्या साईडला पण जाऊया. अच्छा बघा आपण तिथून बघितलं होतं त्या टायमिंगला, तर तिथं ते होतं. आणि इथं तिथे एक दरवाजा आहे आणि इथे एक दरवाजा आहे. हे काय असेल? चला सगळे पुढे गेले. माहिती आहे. ओके गाईज फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे. आम्ही फिरायला गेलो त्या ठिकाणीचा व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली मी, हे बघा. आणि व्हिडिओ लवकरच येणार आहे. पण आदले मधले काही सीन वगैरे दाखवले नसतील तर त्यासाठी सॉरी. कारण की आम्ही जास्त फिरलो नाही, कारण की पहिले तर गरम झालं होतं, ऊन पण खूप होतं. त्याच्यामुळे कोणी एवढं फिरलं नाही एवढं, त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग बनवला नाही. तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले ते. आम्ही जवळपास आहे ना पहिलं रोपवेने आल्यानंतर जेवढं होतं तिथं फिरलो. नंतर बाजारपेठपाशी गेलतो, तिथली क्लिप मला भेटलीच नाही. मी बनवलं व्हिडिओ पण ती क्लिप भेटली नाही, त्याच्यामुळे मी नाही टाकली ती. आणि तिथून पुढं आल्यानंतर वाटतं शिवमंदिर होतं, आय थिंक आय एम राईट. आणि मग तिथं आल्यानंतर तिथून परत रिटर्न आलो आम्ही. मग त्याच्यामधले पण तुम्हाला व्हिडिओ दाखवले, तर जास्त काही एवढं दाखवलं नाही, त्याच्यासाठी सॉरी. आणि ब्लॉग लवकरच येईल. तर आणि हा ब्लॉग रोपवेने उतरल्यानंतर पण मी ब्लॉग नाही बनवला, कारण की त्या टायमिंगला मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे कमी होती, त्याच्यामुळं ब्लॉग बनवताच आला नाही मला. आणि
एक मोबाईल तर डेडच झाला होता, म्हणजे पूर्ण स्विच ऑफच झाला होता. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही जास्त बनवले नाही. तर भेटू काहीच असेच नवीन ब्लॉगमध्ये. पुढच्या वेळेस पण आम्ही कुठेतरी फिरायला जाईल तेव्हा पण एक ब्लॉग बनवेल. त्या टायमिंगला मी फुल जितके पण छोटेसे छोटे म्हणजे प्रत्येक सीन्स वगैरे रेकॉर्ड वगैरे करून तुम्हाला दाखवेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.